कहते थे बंबई कभी नहीं रुकती, लेकिन आज देखा जब मराठा संकल्प अडिग हो तो समंदर भी शांत हो जाता है। इतिहास गवाह रहेगा कैसे एक मराठा की आवाज ने मुंबई को थमा दिया। वो नाम है मनोज जरांगे पाटिल। अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज झाल्यानंतर चर्चेत आलेलं एक नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील। 4 वर्षांपूर्वी मनोज जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्राला माहिती नव्हतं। 4 वर्षात करोडोंच्या सभा, लाखोंचे मोर्चे, 30 पेक्षा जास्त आंदोलन। पाहूया थोडक्यात कोण आहेत एक हॉटेल कामगार ते संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा इतिहास। नमस्कार, मी सहयोगिता आणि द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज नंतर राज्यातल्या प्रत्येक नेत्यानं या गावाला भेट दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते आमदार, खासदार शरद पवार, राज ठाकरे सगळेच या गावात येऊन गेले। त्यामुळे हे गाव मात्र चांगलंच चर्चेत आलं आणि त्यापेक्षा जास्त चर्चेत आलं ते म्हणजे एक नाव मनोज जरांगे पाटील। 1 ऑगस्ट 1982 रोजी मनोज जरांगे पाटील यांचा जन्म झाला। ते मूळचे बीड जिल्ह्यातील मातुरी गावचे रहिवासी आहेत। मनोज जरांगे पाटील हे 4 भावंडांमधील सर्वात लहान आहेत। काही वर्षांपूर्वी त्यांचं कुटुंब जालन्यातील अंबडमधील अंकुश नगरात ते राहायला आले। सुरुवातीच्या काळात ते काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष म्हणून समाजसेवेला त्यांनी सुरुवात केली। उदरनिर्वाहासाठी त्यांनी हॉटेलमध्ये देखील नोकरी केली। काँग्रेसमध्ये काम करत असताना वैचारिक मतभेदामुळे त्यांनी काँग्रेस सोडलं व समाजसेवा करण्यासाठी त्यांनी 2011 मध्ये शिवबा संघटनेची स्थापना केली आणि शिवबा संघटनेच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवा चालू ठेवली। 12वीत असतानाच त्यांनी शिक्षण सोडलं व मराठा आरक्षणाच्या चळवळीत सामील झाले। आतापर्यंत त्यांनी 30 पेक्षा जास्त आंदोलन केली आहेत। मनोज जरांगे पाटील हे सामान्य कुटुंबातील आहेत। त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे। 2013 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे विचार घरोघरी पोहोचावे म्हणून त्यांनी शंभूराच्या नाटकाचे प्रयोग बीड, जालना, अंबड, शहागड येथे आयोजित केले। जालना येथील प्रयोगादरम्यान 1 हत्ती आणि 2 घोडे दगावले। त्यामुळे जरांगे पाटलांवर केस झाली आणि जरांगे पाटलांनी याची भरपाई द्यावी लागली। त्याचबरोबर ज्या ठिकाणी नाटक आयोजित करण्यात आलं होतं त्या जिल्हा क्रीडा संकुलाचंही नुकसान झालं। तेव्हा तत्कालीन क्रीडा अधिकारी यांनी नुकसान भरपाईसाठी जरांगे पाटलांना नोटीसही बजावली। यातून जरांगे पाटलांना जमीन विकावी लागली, परंतु समाजकार्य त्यांनी बंद केलं नाही। अहोरात्र फक्त माझा समाज मोठा झाला पाहिजे, समाजातील लेकरं शिकली पाहिजेत, मोठी झाली पाहिजेत असा ध्यास समोर ठेवून सामाजिक कार्य चालू ठेवलं। मनोज जरांगे पाटील यांच्या मते त्यांनी पहिलं आंदोलन किंवा उपोषण हे अंबड तालुक्यात असलेल्या शहागड या ठिकाणी केलं होतं। शहागडमध्ये असलेल्या उड्डाण पुलावरच मनोज जरांगे उपोषणाला बसले होते। मनोज जरांगे यांचं हे आंदोलन जवळपास 6 दिवस चाललं। अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये एक प्रकारची शक्ती असते, याला प्रशासन किंवा जबाबदार लोक घाबरतात। हे 6 दिवसांच्या उपोषणातून जरांगेंच्या लक्षात आलं होतं। त्यानंतरच त्यांनी मराठा आरक्षणासाठी अशाच प्रकारच्या मार्गाने आंदोलन करत राहण्याचा निर्णय घेतला होता असं सांगितलं। पुढे आरक्षणासाठी लहान मोठी आंदोलनं मनोज जरांगे पाटील करतच होते। एका मुलाखतीत ते म्हणाले, आरक्षणाचा मुद्दा हा समाजातील बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा आहे। हे जरांगेंच्या लक्षात आलं होतं, पण ते मिळवण्यासाठी काय करायचं हे नेमकं माहिती नव्हतं किंवा त्याबाबत त्यांना संभ्रम होता। त्यावेळी 2013च्या आसपास इतर काही समाजांचीही आरक्षणासाठी आंदोलनं सुरू होती। या समाजांकडून इतर मार्गांबरोबरच विविध सरकारी कार्यालयांवर मोर्चा काढून निवेदनं दिली जात होती। मनोज जरांगे यांनी तेव्हाचे त्यांचे सहकारी किंवा ग्रामीण भागातील तरुण यांच्याशी साथीनं मोर्चा काढायचा निर्णय घेतला। त्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्तालयावर मोर्चा काढून निवेदन द्यायचं त्यांनी ठरवलं होतं। आसपासच्या गावातील तरुणांना गोळा करून मनोज जरांगे यांनी 2013 मध्ये हा मोर्चा काढला। या मोर्चामध्ये सुमारे 3400 गाड्या, जीप आणि इतर वाहनं भरून तरुण स्वतःच्या खर्चानं सहभागी झाले होते असं ते सांगतात। त्यांच्या मते 40,000च्या आसपास तरुण आरक्षणासाठीच्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। विशेष म्हणजे मोर्चाबद्दल काहीही माहित नसल्यानं कुणाचंही नेतृत्व नसलेला असा हा मोर्चा होता। त्यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं कुठल्या कार्यालयात निवेदन द्यायचं याची माहिती नव्हती। लोकांना विचारून ते संबंधित ठिकाणी पोहोचले, पण त्यामागे आरक्षणाची भावना अत्यंत महत्वाची होती असं जरांगे यांचं म्हणणं आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी त्यानंतर सातत्यानं प्रयत्न सुरू ठेवले। त्यांनी मधल्या काळामध्ये अनेक लहान मोठी आंदोलनं केली।
पण कोरोनाच्या काळात म्हणजे 2021 मध्ये साष्ट पिंपळगाव या ठिकाणी झालेल्या आंदोलनापासून मराठा आरक्षणासाठीच्या त्यांच्या आंदोलनाला खरी चालना मिळाली, असं पत्रकार कृष्णा पाटील यांनी सांगितलं. साष्ट पिंपळगाव मधलं त्यांचं आंदोलन 3.5 महिने चाललं. सुप्रीम कोर्टातून आरक्षण रद्द झाल्यानंतर त्यांनी आंदोलन थांबवलं होतं. यानंतरही जरांगे पाटलांनी गोरी, गंधारी, भांबेरी अशा ठिकाणी आंदोलनं केली, पण त्यापैकी काही वेगळ्या मागण्यांसाठी होती. त्यापैकी काही मागण्या मान्यही होत होत्या. त्यामुळे जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतलं होतं. साष्ट पिंपळगाव येथे त्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावलं होतं. वडिकाळ आणि भांबेरी या गावात त्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतली होती. विविध आंदोलनं सुरू असताना आरक्षण मिळवण्यासाठी नेमकं काय करायचं हा विचार कायम मनोज जरांगे यांच्या मनात होता. त्यामुळे त्यांनी थोडा अभ्यास करून पुढचे निर्णय घेतले, असं जरांगे मुलाखतीत सांगतात. यापूर्वी झालेली आंदोलनं, त्यांचं यश अपयश यांची कारणं काय याचा काहीसा अभ्यास त्यांनी केला. अनेकदा मराठा आरक्षणाच्या तोंडाजवळ आलेला घास दूर जातो, त्यामुळे मोठ्या पातळीवर आंदोलन करावं लागेल असं त्यांच्या लक्षात आलं. मनोज जरांगे पाटील यापूर्वी 10-12 गावातील लोकांना एकत्र घेऊन त्यांच्या साथीनं आंदोलन करत होते. त्यामुळे त्यांची दखलही त्या प्रमाणातच घेतली जात होती. पण पुढच्या आंदोलनासाठी त्यांनी मोठा निर्णय घेतला. अंतरवाली सराटी या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल 123 गावांना आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र केलं. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाठिंबा त्यांना मिळाला. परिणामी मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा 29 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटीमध्ये बेमुदत उपोषण आणि आंदोलन सुरू केलं, त्यावेळी त्यांची साथ देण्यासाठी त्या ठिकाणी 3 लाख लोक जमल्याचा दावा केला जातो. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी प्रचंड मोठं आंदोलन उभं केलं. अगदी मुंबईपर्यंत जाऊन जरांगे यांनी त्यांचं म्हणणं आणि मागण्या सरकार समोर मांडल्या. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच जरांगे निवडणुकीच्या रिंगणात उतरून लढायचं का याचा विचार केला होता. पण त्यावेळी अनेक बाजूंनी विचार केल्यानंतर जरांगेंनी थेट राजकारणात उतरायचं नाही असं ठरवलं. पण जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा फटका या निवडणुकीत अनेक उमेदवारांना बसल्याचं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे स्पष्ट झालं. लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा जरांगे यांच्या आंदोलनाला वेग आला. लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून त्याला प्रत्युत्तर देण्याचाही प्रयत्न झाला. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगेंनी पुन्हा एकदा निवडणूक लढवायची नाही असं ठरवलं आहे. अगदी उमेदवार अंतिम करण्यापर्यंत तयारी केल्यानंतर जरांगेंनी ही भूमिका घेतली. पण त्यावेळी लोकांना कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून द्यायचं हे माहिती असल्याचे जरांगेंनी सांगितलं. त्यामुळे थेट राजकारणापासून दूर राहत आपला प्रभाव कायम ठेवण्यात जरांगे यशस्वी ठरल्याची चर्चा आहे. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा व कुख्यात गुंड वाल्मिक कराड याला जेलमध्ये पाठवण्यासाठी मनोज जरांगे यांचा मोठा वाटा होता. महादेव मुंडे यांच्या हत्या झाल्यानंतर या प्रकरणावर SIT लावण्यासाठी मनोज जरांगे यांनी प्रेशर आणला. 27 सप्टेंबर 2025 रोजी मराठा आरक्षण मिळावं यासाठी लाखो बांधवांना घेऊन मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथून निघाले. हजारो गाड्या, लाखो मराठा बांधव यांनी मुंबईकडे कूच केली आणि तेव्हा सरकारच्या पायाखालची जमीन सरकली. हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी भाजप सरकार, गुरुदत्त सदावर्ते, लक्ष्मण हाके, छगन भुजबळ यांनी अनेक प्रयत्नही केले. अखेर मनोज जरांगे व मराठे 29 सप्टेंबर रोजी मुंबईत धडकले. मुंबई कधी थांबत नाही, पण मनोज जरांगे पाटील यांनी 2 तासात मुंबई बंद करून दाखवली व परत 2 तासात खाली पण करून दाखवली. मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण चालू झालं आणि जरांगे पाटलांनी एकच घोषणा केली, एकतर आरक्षणाचा विजय यात्रा घेऊन जाईल, नाहीतर माझी अंत्ययात्रा निघेल. त्यानंतर मराठ्यांनी CST रेल्वे स्टेशन काबीज केलं. मंत्रालय, महानगरपालिका, नरमिन पॉइंट, मुंबईपासून वाशीपर्यंत फक्त मराठे आणि मराठेच दिसत होते. सरकारनं खाऊगल्ल्या बंद केल्या. आंदोलनकर्त्यांना पाणीही मिळून दिलं नाही. मोबाईल चार्ज मित्र तर 2-3 दिवसापूर्वी अशी परिस्थिती होती की आम्ही पाण्याच्या घोटाला सुद्धा तरसत होतो. आणि हीच गोष्ट आमच्या गावातील गावगाड्यातील माय माऊलींना आणि आमच्या शेतकरी बापाला कळालं की आपले पोरं मुंबईला गेलेत आणि आपले पोरं उपाशी आहेत. तर आमच्या मायबापांनी, गावातल्या शेतकऱ्यांनी गावातून टरकाच्या टरका टेम्पो भरू अन्नधान्य व पाणी पाठवलेलं आहे. आज ते अन्नधान्य एवढं आहे की त्याच्यामध्ये अख्खी मुंबई जेवू शकते. बघू शकता तुम्ही.
जो शेतकरी जगाला अन्न पुरवतो त्या शेतकऱ्याचा नाद नाही करायचा. एक मराठा, लाख मराठा. करण्यासाठी वीज मिळू दिली नाही. आझाद मैदानावर जेवणही बनवू दिलं नाही. मराठ्यांना वेठीस धरलं. पण हरतील मागे फिरतील ते मराठे कसले. दुसऱ्या दिवशी गावागावातून ट्रक भरून जेवणाचे आले. टेम्पो टिप्पर भरून पाणी बॉटल्स आल्या. मराठ्यांनी बिस्लरीच्या पाण्यानं आंघोळी केली. इतकी सोय गावातल्या लोकांनी केली. मुंबईतील मराठ्यांना संदेश दिला, आरक्षण घेऊनच गावी या आरक्षणाची लढाई तुम्ही लढावी लागेल. ती सोय आम्ही करतो. शिवाजी महाराजांनी शिकवलं होतं, जर पोटाची खळगी आणि पाठीचा कणा ताट असेल तर कोणतीही लढाई असो ती जिंकली जाते. आणि मग सुरू झाला मराठ्यांचा गनिमी कावा. मनोज जरांगे पाटील आझाद मैदान गाजवत होते तर तरुण मराठ्यांची पोरं मैदानाबाहेर लढाई गाजवत होते. आणि मग पोरांचे जुने खेळ चालू झाले. कुठे कबड्डी, खो खो, कुस्ती, झोका, उडाउडी, चिमणी उडाली असे अनेक खेळ सीएसटीच्या स्थानकात चालू झाले. पोलिसांचं बॅरिकेडच जणू पोरांसाठी रेल्वे वाटू लागली. पोरांनी स्वतःचे सोशल मीडिया चालू केलं आणि सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी या खेळाचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होऊ लागले. पण मराठ्यांनी कोणालाही त्रास होऊ दिला नाही. अखेर 2 सप्टेंबर 2025 रोजी सरकारनं देखील मराठ्यांपुढे हार मानली. सरकारच्या उपसमितीनं मराठ्यांच्या मागण्या मान्य करून हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणं, मराठा आरक्षणात मृत्यू झालेल्या नातेवाईकांना मदत व प्रशासकीय नोकरी या सगळ्या मागण्या मान्य करून अखेर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवलं. ब्युरो रिपोर्ट, द महाराष्ट्र न्यूज, पुणे. आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा.